कसबा बावड्यातील विकास कामे मार्गी लावल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांचा स्थानिक नागरिकांनी जाहीर सत्कार केला। यावेळी बोलताना त्यांनी कसबा बावड्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं सांगत दबावशाहीला झुंगारून कसबा बावड्याच्या जनतेने आपल्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आमदार क्षीरसागर म्हणाले, कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नाते असून हा भाग नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे। राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलाकरिता निधी, प्रमुख रस्त्यांचं डांबरीकरण व कॉन्क्रीट रस्ते, हनुमान तलावाचं सुशोभीकरण, लाईन बाजार परिसरातील विकास कामे अशाही कोट्यावधी रुपयाच्या कामासाठी निधी दिला गेला आहे। आगामी काळात उर्वरित सर्व प्रश्न मार्गी लावले जातील। त्यांनी पुढे सांगितलं की श्री कॉलनीतील सिमेंट कॉन्क्रीट रस्ते गटारीची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांना लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल। झूम प्रकल्पामुळे होणारा त्रास, बफर झोनच्या अटी यावर उपाययोजना सुरू आहेत। तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा, हॉकी स्टेडियम सुधारणा, पाणंद रस्ते आणि मंदिर विकास कामांनाही लवकरच गती मिळणार आहे। कार्यक्रमाला शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव, तोरणागड कार्यालय प्रमुख कृष्णा लोंढे, विभाग प्रमुख रणजित शिंदे यांच्यासह शिवसैनिक, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।